रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज आपण दौंड तालुका कानगाव अगदी नदी किनारी प्लॉट आहे. हा दळवी साहेबांचा ऊसाचा प्लॉट आहे. तर आपण त्या शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ. सर, आपलं नाव आणि गाव सांगा. नमस्ते, माझं नाव अमोल बाळासू दळवी, राहणार कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे. इथे आपल्या 2 एकराचा प्लॉट आहे. हा 86-032ची व्हरायटी आहे. हे ऑगस्टमधली लागण आहे. याला फुटव्यांची संख्या सुरुवातीला खूपच कमी होती. त्याच्यानंतर म्हणजे किती होती? कमी म्हणजे किती होती? 2-3 2-3 जुने फुटवे आहेत शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही नवीन पाहू शकता. हे फुटवे फक्त जुने 1, 2, 3, 4, 5 आहेत आणि तर नवीन 7 ते 8 फुटवे आहेत. म्हणजे आता आपण समोर पाहू शकतो 2-3 फुटवे असणार ऊस दळवी सरांचा. आज फुल लोड आहे. म्हणजे हे मुळे दाखवा सर. आज आता हे फुटवे सगळे मोडले तर 12 ते 14 प्लस आहेत, बरोबर. ते ऊसाची जाडी. आता ह्या जाडीमध्ये दळवी सरांनी पहिल्यांदा बोलवलं, यूट्यूबवरती चेक केलं नंबर, बरोबर ना? हो. आणि बोलवलं तेव्हा आपण ह्या ऊसामध्ये आलो तर अगदी पूर्ण मोकळं, म्हणजे प्लॉटच एकदम हे होता पातळ, बरोबर. मग दळवी सरांनी विश्वास ठेवून सुरुवात केली. तर आज आपण ह्या प्लॉटला 7 महिने आणि 10 दिवस झालेत. 7 ते 7.5 महिने, बरोबर. तर 7.5 महिन्यात ह्या ऊसाला आपण कांडी मोजू दाखवू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 कांडी वाड्यामध्ये. मग 14 कांडीवर ऊस गेल्या आणि ऊसाची जाडी पाहू शकता शेतकरी मित्रांनो. जबरदस्त अशी जाडी. आणि या ऊसाला ट्रीटमेंट देत आहेत आपले कानगाव या कार्यक्षेत्रात काम पाहणारे श्री गणेश कोंडे सर. तर गणेश कोंडे सर यांचं श्री गणेश ॲग्रो एजन्सी या नावाने कानगावमध्ये आउटलेट आहे राम ॲग्रोटेकचं. तर शेतकरी मित्रांनो, दळवी सरांनी जो पहिल्यांदा राम ॲग्रोटेकवर विश्वास टाकला त्यास आपल्याला काय समाधान वाटते का आता? हो, भरपूर समाधान. म्हणजे काय बदल जाणवले ऊसात? महत्वाचं फोटो आणि जाडी आणि वाढी, हां, हे महत्वाचं बदल आहेत. मग ऊस स्पेशल किती सोडलेत आतापर्यंत? ऊस स्पेशल आपण ह्याला 2दा सोडलेले. 2दा झाले. हो. म्हणजे शेती घेताना आपला ऊस असतानाच तुम्ही खरेदी केली, बरोबर? ऊस असताना खरेदी केली. पण ऊस असा बघण्यासारखा नव्हता अजिबात. नव्हता. पण दळवी सरांनी राम ॲग्रोटेकची उत्पादनं वापरली आणि ऊसामध्ये पाहू शकता जबरदस्त असा आमूलाग्र बदल. 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमान असून देखील कोंडे सर तुमच्या समोरचं ते फुटवे मोजावर त्या मुळीमधली 1, 2, सगळे टोटल 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 फुटवे आहेत. आता हे दुसरं मोजू आपण. 1, 2, 3, तर तिकडून मोजा तुम्ही. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. म्हणजे 12-13 फुटवे हे मेंटेन आहेत. अगदी पातळ ऊस असणारा. हा समोरचा सर तुम्ही दळवी सर मोजून दाखवा. हा समोरचा हा फुटव्यांची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. बसते का कवळीत मुळी? कवळीत मुळी बसते का? शेतकरी मित्रांनो, जो अगदी पातळ ऊस होता ह्यातले फक्त जुने फुटवे 1, 2 आणि हे 3 फुटवे जुने आहेत. आणि इकडे हा पण एक आहे. 3 ते 4 फुटवे आहेत. आज किती आहेत हे फुटवे? 21 फुटवे. 21 फुटवे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, यांनी राम ॲग्रोटेकवर विश्वास ठेवून जे राम ॲग्रोटेकची उत्पादनं वापरले ते म्हणजे ऊस स्पेशलचे डोस, ज्ञानशक्ती सुरुवातील फुटव्याला, बायोसमृद्धी ऑल इन वन, आणि जे राम ॲग्रोटेकचं शेड्यूल आहे ते गणेश कोंडे सरांनी दिल्याप्रमाणे त्यांनी वापरले. आणि आता हे कंटिन्यू. आता ऊस किती महिन्यात झाला आपला कंप्लीट? 7.5 महिने. 7.5 महिन्याचा. काय वाटतंय तुम्हाला ऊसाकडे बघून? ऊसाकडे बघून समाधान वाटतंय. खूप चांगलं आहे. पहिल्यांदाच ऊस असा आलाय आमचा. कानगाव मधील इतर शेतकऱ्यांना काय सांगतात? नक्कीच वापरावे त्यांनी. म्हणजे रासायनिक वापरावं का? नाही, राम ॲग्रोटेकचा नक्कीच त्यांनी वापर करावा. ह्याला रासायनिकचे काही डोस टाकलेत का परत? याला रासायनिक एक पण डोस नाही. एक सुद्धा नाही सुरुवातीपासून? नाही. म्हणजे राम ॲग्रोटेकच कंटिन्यू वापरले याला. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस पहिल्यांदा मी व्हिजिटला आलो होतो त्यावेळेस स्टार्टिंगला रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती फुटव्यांसाठी दिलेलं होतं. त्यानंतर स्टीम ग्रो रामा गोल्डवरनं फवारणीसाठी दिलं होतं. बायोसमृद्धी. त्यानंतर पुन्हा जसं जसं वाढ होत चालली मग ऊस स्पेशलमुळे काय होतं तर पेरेची जाडी आणि लांबी वाढते. आता तुम्ही प्लॉट पाहू शकता. आसपासचा एकही प्लॉट नाही ह्याच्याबरोबर. काळोखी आणि पानाची पण जर तुम्ही जाडी पाहिली, कॅनोपी काळोखी वगैरे एकदम छान आहे. महिन्याला साधारण 3 ते 4 काड्यांची ऊस स्पेशलमुळे वाढ आहे आणि जाडी पण आहे. तर आपण हेच ऊस ह्या साईडने बघतो. त्या पण बाजून सर बिसे सर दाखवा. ऊसाची बेटाड 20-22 फुटव्याने एक समान वाढ आहे. 20-22 फुटव्याने एक समान वाढ. जबरदस्त असा ऊसाचा प्लॉट आहे. कानगाव मधील इतर शेतकऱ्यांना दळवी साहेब तुम्ही काय सांगताल?
नक्कीच ऊसाबद्दल ऊसाबद्दल तर त्यांनी एकदा बागाय येऊन आणि रामा ॲग्रोटेकचे पूर्ण शेड्यूल फॉलो केलं तर नक्कीच रिझल्ट भेटेल. 100% 100% म्हणजे रिझल्ट दरवर्षीपेक्षा ऊस कसा आहे वेगळाच आहे. आमचा ऊस नव्हताच असा कधी, एवढे फुटवे तर नव्हतेच. होय ना. हां, आणि रामा ॲग्रोटेकचे उत्पन्न वापरल्यानंतर तुम्हाला मातीमध्ये काय बदल जाणवतो? मातीमध्ये नक्कीच मऊपणा चांगला आलेला आहे. भुसभुशीतपणा वाढतोय. पूर्ण कडकपणा गेलेला आहे मातीचा. पहिले आपण त्या खोऱ्यांदारी मोडायचा, आता सहज हाताने सुद्धा माती निघते. हाताने बी बारा देतात. तर शेतकरी मित्रांनो, आपली मातीचा पोत तर सुधारतोच, पण महत्त्वाचं की मातीचं जीवाणू वाढवणं हे पण रामा ॲग्रोटेक काम करते की मातीचा भुसभुशीतपणा आणि पिकाची जोमदार वाढ. त्याच्यामुळे शेतीमध्ये ऊसामध्ये 2च कामं करायला लागतात. एक तर फुटव्यांची संख्या मेंटेन, त्याच्यानंतर जाड आणि वाढ, पेऱ्यांची साईज, ह्या 2-3 गोष्टी जर मेंटेन केल्या तर शेतकरी मित्रांनो फक्त टनेजमध्ये वाढ होणार. 100% टनेज वाढत जाणार. त्यासाठी तुम्ही रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादन जर कुणाला हवे असतील तर कानगाव या भागामध्ये श्री गणेश ॲग्रो एजन्सीजला भेट द्या आणि आपल्याही उत्पादनात ऊस उत्पादनात 100% वाढ करा. धन्यवाद.